नमस्कार. आपण पाहत आहात डिजिटल महाराष्ट्र न्यूज. महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातील खारी बातमी. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे श्री हरिभक्त परायण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर हे नाव महाराष्ट्राला माहीत नाही किंवा देशातल्या कानाकोपऱ्यात प्रत्येक राज्यामध्ये हे नाव प्रत्येकाच्या हृदयात घुसलाय. प्रत्येकाच्या ओठावर हे नाव आहे. यांचं कीर्तन जिथं असे तिथे लोक अगदी 10-20 किलोमीटर देखील त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी येतात. गेल्या 35 वर्षापासून समाज प्रबोधनाचं काम इंदुरीकर महाराज करत आहेत. दिवसरात्र समाज प्रबोधनासाठी त्यांनी धडपड केलेली आहे. पण इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत एक अतिशय दुःखद बातमी समोर आलेली आहे. इंदुरीकर महाराज यांच्याविषयीची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यामध्ये एक दुःखद वातावरण तयार झालेलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे, ज्यामुळे सगळीकडे फेमस असणारे हे व्यक्तिमत्व समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांना या घटनेचा अतिशय दुःखद परिणाम झालेला आहे. मग नेमकं त्यांच्यासोबत असं काय घडलंय ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेने उधाण आलंय? त्यांचे चाहते का दुःखी झालेत? निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर गेल्या 30 ते 35 वर्षापासून समाज प्रबोधनकार कीर्तन करत असतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला आहे. पण आताच त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला. अतिशय थाटामाटात संगमनेर इथल्या वसंत लॉनमध्ये हा अतिशय भव्य दिवस साखरपुडा पार पडला. पण यानंतर घडलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण समाजामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनामध्ये ते अतिशय निर्भीडपणे बोलतात, विनोदपर शैलीमध्ये कीर्तन करतात. पण अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे ते वादात सापडलेले आहेत. यांनी एकदा मुलींना मोबाईलच देऊ नका असं वक्तव्य केलं होतं, त्यामुळे प्रचंड टीकेला ते बळी पडले होते. आणि त्यानंतर एकदा तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, ज्यावेळेस त्यांनी मुलगा आणि मुलगी होण्यासाठी कशा पद्धतीने संबंध ठेवायचे याविषयी ज्यावेळेस माहिती दिली होती त्यावेळेस त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पण यावेळेस जे प्रकरण झालं, यावेळेस जी घटना घडली आहे, त्यामुळे अतिशय दुःखद वातावरण निर्माण झालंय. निवृत्ती महाराज देशमुख कीर्तनामध्ये ते नेहमी जे वर्णन केलेलं आहे त्या शब्दाला धरून आता सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि ज्यामुळे आता त्यांना धारेवर धरला जात आहे. आता थोड्याच दिवसापूर्वी संगमनेर येथे त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी यांचा एक साखरपुडा त्या ठिकाणी पार पडला. हजारो लोकांनी साखरपुड्याला उपस्थिती लावली. त्यांच्या एका शब्दाला किंमत देऊन शेकडो गाड्या त्या ठिकाणी आल्या होत्या. अतिशय आनंदात तो सोहळा जो आहे पार पडला. पण या साखरपुड्यावरून एक प्रकारे त्यांना धारेवर धरलं जात आहे. एक अशी दुःखद प्रकार त्या ठिकाणी घडला जातोय. मग या साखरपुड्यात नेमकं असं काय झालंय? का अशी दुःखद बातमी समोर आली? इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत काय प्रकरण घडलेलं आहे? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. पहा, हा जो साखरपुडा झाला त्यामध्ये त्यांची मुलगी आणि ज्या मुलासोबत लग्न थांबलं तो म्हणजे साहिल. साहिल हा एक उद्योजक आहे. त्याचा मुंबई आणि पुण्यामध्ये ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. 1000-2000 गाड्या त्याच्याकडे आहेत ज्या ट्रान्सपोर्टसाठी तो वापरत असतो. आता इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा म्हणजे गर्दी तर प्रचंड होणार हे ठरलेलंच होतं. तो साखरपुडा करत असताना इंदुरीकर महाराजांनी त्या साखरपुड्यामध्ये एक नवीन इतिहास घडवला होता. पहा, तिथे मंत्री, आमदार, खासदार संपूर्ण आलेले होते. छोट्या मोठे कार्यकर्ते देखील होते. पण तिथे त्यांनी कुणालाही बसायला खुर्ची दिलेली नव्हती. सर्वजण जमिनीवर बसलेले होते आणि चेअर नव्हती, कोणत्या डोक्याला हेटा नव्हता. त्यांनी भाषण करत असताना सांगितले की 2 शब्द आभार प्रदर्शन करताना सांगितले की आम्ही कुठल्याही प्रकारे खुर्च्या दिलेल्या नाहीयेत. यामुळे होतं असं, एकाचा आदर घडतो आणि एकाचा अनादर घडतो. त्यामुळे आम्ही कुणालाच खुर्ची किंवा फेटा बांधणार नाहीयेत. सगळे माझ्यासाठी समान आहेत असं ते म्हणाले होते. आणि त्यांनी खरं तर ऐतिहासिक निर्णय घेतला होता आणि एक वेगळा प्रथा चालू केली होती. कोणालाच खुर्ची नाही, कोणालाच फेटा नाही. त्यामुळे इंदुरीकर महाराजांचं खरं तर कौतुक व्हायला पाहिजे होतं. पण त्यामुळे आता त्यांना धारेवर धरलं जात आहे. एक अशी घटना घडली आहे की ज्यामुळे आता इंदुरीकर महाराज टीकेचे धनी झालेले आहेत. पहा, इंदुरीकर महाराज कीर्तनामध्ये सांगत असतात की तुम्ही तुमच्या जर घरामध्ये साखरपुडा करायचा असेल, तुमचं लग्न करायचं असेल तर तुम्ही फारसा खर्च करू नका. मुलीचं लग्न साधं करा, अगदी कमी खर्चात करा. त्याची एफडी करा, एफडी अकाउंटवर टाका, त्यांचा संसार सुखी चालेल. पण आता लोक त्यांना आता टीका करत आहेत. ते म्हणत असतात तुम्ही एक बोलता आणि एक चालता. तुम्ही लोकांना सांगता की तुम्ही एवढा मोठा साखरपुडा करू नका, लग्न करू नका, पण तुम्ही एवढा मोठा साखरपुडा केला हे तुम्हाला शोभत का? इंदुरीकर महाराजांना एक त्यांचा जुना व्हिडिओ क्लिप काढून ट्रोल केलं जात आहे. इंदुरीकर महाराज आता त्यांचं टीकात्मक कमेंट देखील आता आपल्याला पाहायला दिसून येत आहेत.
ते म्हणत असता अक्षरशः आता त्या लोकांनी धारेवर धरलं आहे. काही व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये इंदुरीकर महाराज कीर्तनामध्ये बोलताना दिसत आहेत की लग्न करू नका, लग्न अतिशय कमी खर्चात करा, अशा पद्धतीचं सांगताना दिसत आहेत. पण लोक आता म्हणतात की तुम्ही लोकांना ब्रह्मज्ञान सांगता, पण स्वतः मात्र तुम्ही कोरडे पाषाण आहात, असं लोकांची आता टीका होताना दिसत आहेत. पण त्या दिवशी जे घडलेलं आहे त्याविषयी कोणालाच माहिती नाहीये. लोक वरवर पाहून टीका करत असतात. पण त्या दिवशी जो प्रकार घडलेला आहे तो प्रकार खरंच अतिशय धक्कादायक होता. इतिहास बदलणारा तो प्रकार घडला होता. तोच तुम्हाला त्या ठिकाणी माहिती नाहीये आणि म्हणून लोक अशा प्रकारची टीका करत आहेत. पहा, त्यांची जी वैयक्तिक जीवनशैली आहे इंदुरीकर महाराजांची, त्याच्यावर आता टीका करताना दिसत आहेत. लोक म्हणत असतात हे सगळे खोटारडे आहेत, हे दाखवतात एक खातात एक, यांचे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे, या साखरपुड्या म्हणून त्यांना ट्रोल केलं जात आहे. इंदुरीकर महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं होतं की साधं लग्न करा, खर्च करू नका. याचा अर्थ असा आहे की ज्याची परिस्थिती खराब आहे, ज्याचं पोटावरती हातावरती पोट आहे, त्यानं कर्जाबाजारी होऊन कर्ज काढून व्याजाने पैसे देऊन मुलीचं लग्न करू नका. लोकांचं काही देणं घेणं नाही. लोक जेवण करतील, नाव ठेवतील, निघून जातील, पण आयुष्यभर तुम्हाला रडावं लागेल, तुमचं आयुष्य बर्बाद होईल, कर्ज तुम्हाला पैसे तुम्हाला देत राहावे लागतील, असं सांगत असताना पहा, त्या दिवशी जे झालंय ते लोकांना माहिती नव्हतं. त्यांनी उपदेश हा किरटाळ्यातून दिलेला आहे. बऱ्याच वेळा ते उपदेश देताना अडचणीत देखील सापडलेले आहेत. अगदी मुलामुलींच्या जन्माच्या विषयी जर त्यांनी जे वक्तव्य केलं होतं तर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. पण पहा, त्यांनी काय केले त्या दिवशी याचीच कल्पनाच कुणाला नाहीये. पहा, त्या दिवशी जो प्रकार घडला त्यांनी काय केलं, फाजील खर्च करण्यापेक्षा त्यांनी काय केलं, साखरपुड्याच्या दिवशी 1,01,000 रुपयाची मदत ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी फंडामध्ये जमा केली. पहा, अतिशय कौतुकास्पद उपक्रम त्यांनी राबवला होता. ज्या दिवशी स्वतःच्या मुलीचा साखरपुडा होता त्या दिवशी 1,01,000 रुपयाची मदत ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी फंडामध्ये जमा करण्यात आली. इंदुरीकर महाराजांनी ही स्वतः केलेली आहे. यावर्षी अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई व्हावी म्हणून शेतकऱ्यांना मदतीसाठी 1,01,000 रुपयाचा फंड मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये इंदुरीकर महाराजांनी टाकलेला त्या ठिकाणी दिसून आलंय. पहा, त्यांनी जसं बोललं तसंच केलं आहे. पहा, मुलीचा साखरपुडा केला, पण त्याच दिवशी शेतकऱ्यांना खर्च मदत व्हावी म्हणून त्यांनी 1,01,000 रुपयाचा निधी मुख्यमंत्री फंडामध्ये टाकलेला आहे. पहा, त्यांचं उत्पन्न भरपूर आहे, त्यांचे व्यवसाय आहे, कीर्तन एका दिवसाला 2-2, 3-3 कीर्तन करतात. पण त्याच पैशातून त्यांनी गोशाळा गायींचा खर्च उचलतात, त्याचबरोबर गायीची सेवा करतात, अनाथ मुलं सांभाळतात, शाळा आहे तिथे वेगवेगळ्या सुविधा आहेत, कम्प्युटर्स आहेत, होतकरू विद्यार्थ्यांना खर्च करून ते अगदी क्लास 1 पदापर्यंत अधिकाऱ्यापर्यंत पोहोचतात. पण आता हे जे नेटवर्क असणारे जे नागरिक आहेत, नेटकरी आहेत, त्यांना बऱ्याच वेळा बोलण्याची सवय असते. कुणाचं तरी चारित्र्य, कुणाचं तरी आयुष्यात अडचणीत येऊ शकतं, हे त्यांनी भान ठेवायला पाहिजे. पण सध्या पाहिलं तर सोशल मीडियावर गैरफायदा देखील त्याचा घेतला जातोय. एखाद्याच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवताना आपण काय करतो याचं भान देखील ठेवायला पाहिजे. सोशल मीडिया एवढा चांगला आहे, चांगल्या बातम्या एका क्षणात प्रत्येकापर्यंत पोहोचतात. सोशल मीडियाचा फायदा घेण्याऐवजी गैरफायदा घेऊ नये हीच विनंती आता त्यांच्या मार्फत करण्यात येत आहे. निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या मुलीचा साखरपुडा मोठा केला, पण त्याच वेळेस त्यांनी मुख्यमंत्री मदतच्या फंडामध्ये देखील 1,01,000ची मदत केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी सर्वांना खाली बसून आणि कोणालाही फेटा न देता एक प्रकारे सर्वांचा आदरच केला आहे. ते कौतुकास्पद बाब आहे, पण लोकांनी ते वेगळ्या प्रकारे घेतलं आहे. आपल्या मुलीचा साखरपुडा लग्नापेक्षा मोठा केला आणि तुम्ही दुसऱ्यांना उपदेश देता की लग्न कमी छोटं करा. पण त्यांनी वेळोवेळी सांगितले ज्याची परिस्थिती आहे त्यांनी खर्च करा, पण ज्याची परिस्थिती नाहीये त्यांनी विनाकारण कर्ज काढून हे करू नका. त्यांनी वेळोवेळी हे सांगितलं आहे, पण लोकांच्या ते लक्षात न आल्यामुळे आज ते टेक्याचे धनी झालेले आहेत. तर आता तुमचं नेमकं काय मत आहे? इंदुरीकर चुकले की बरोबर आहे? त्यांनी काम केलं हे योग्य आहे की अयोग्य? अधिक अपडेटसाठी डिजिटल महाराष्ट्र न्यूज सोबत रहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण बातमी थांबत नाही.